नमस्कार मित्रांनो, राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, हिंगोली या 5 जिल्ह्यासाठी 480 कोटी 50 लाख 37 हजार रुपये हे शासनाने 15 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच आज एक शासनाने जी.आर. काढून या 5 जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात 91 कोटी 12 लाख 58 हजार, बुलढाणा जिल्ह्यात 289 कोटी 27 लाख 28 हजार, वाशिम जिल्ह्यात 34 कोटी 64 लाख 84 हजार आणि छत्रपती संभाजीनगर मधील जालन्यामध्ये 83 लाख 84 हजार आणि हिंगोलीमध्ये 64 कोटी 61 लाख 83 हजार असे एकूण 480 कोटी 50 लाख 37 हजार रुपये हे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना या 5 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. ऑगस्ट 2025 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार 480 कोटी 50 लाख 37 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूर देण्यात आलेली आहे. यानुसार राज्यात 2025 मध्ये 29 जिल्ह्यात ही खूप मोठी अतिवृष्टी आणि पूर झाला होता आणि पुन्हा त्या व्यतिरिक्त आणखी जिल्हे समाविष्ट करून त्या जिल्ह्यामध्येही अंशतः नुकसान म्हणून जाहीर करण्यात आलेले होते. त्याचाच हा एक भाग आहे. अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे पुढील हंगामात उपयोगी पडावत म्हणून शासनाकडून काहीतरी मदत केली जाते. ही मदत एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना देण्यात येत असते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विविध दराने ही मदत देण्यात येते. यावर्षी पाऊस हा खूप जास्त झाल्याने शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मागील काही दिवसातच जवळजवळ 32,000 कोटीचा निधी हा शासनाने मंजूर केला होता. त्यानंतर हा अतिरिक्त निधी हा शासनाने मंजूर केलेला म्हणजेच अंशतः नुकसान झालेल्या काही जिल्ह्यात हा निधी मंजूर करण्यात केलेला आहे. त्यामुळे आता या 5 जिल्ह्यातील काही मंडळांनाही आता दिलासा मिळणार असून राज्यातील शेतकऱ्यांना आता सध्या हेक्टरी 8,500 रुपयाप्रमाणे हे वाटप चालू असून रब्बीच्या पेरणीसाठी जे 10,000 रुपये देण्यात येणार आहेत ते अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तरी त्याची थोडीशी प्रोसेस असून त्यासाठी तुम्हाला कृषी विभागाकडे तुमचं शेतकरी ओळख क्रमांक, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते पेरणीसाठी रब्बी पेरणीसाठी जे पैसे मिळणार आहेत हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत ते पैसे तुमच्या खात्यावर दिवाळीच्या आधीच जमा होतील. धन्यवाद.